नमस्कार. तुम्ही नेहमी कढी करता, पण अशी ब्राह्मणी पद्धतीची कढी कधी तुम्ही खाल्ली आहे का? किंवा कधी तुम्ही केली आहे का? तर आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक, सात्विक आणि खूपच चविष्ट अशी कढी करून दाखवणार आहे. आणि हो, या कढीमध्ये आपण हळदही टाकणार नाही, कोणत्या मसाल्याचा सुद्धा मी वापर करणार नाही. मी तुम्हाला फक्त कढीच नाही तर याच पद्धतीने बनणारा साधा पोटाला हलका असा मठ्ठासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तोही अगदी साधेपणाने आणि सात्विक असा तो मठ्ठा दाखवणार आहे. अगदी तो तुम्ही 2 ते 3 मिनटामध्ये मठ्ठा बनवू शकता आणि कढीसुद्धा अगदी 5 मिनटामध्ये आपण बनवू शकतो. तर त्यासाठी मी बऱ्याच टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत. त्या आपण आता पुढे बघूया. तर मी हे बघा, हे ताक घेतलेलं आहे. तर आपण अगोदर मठ्ठा बघतोय. तर हे ताक घेतलेलं आहे मी. तर याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकलं तरी चालेल. ताक म्हणजे पातळच असतं. तर आपण ह्याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये हा मठ्ठा आपण तयार करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मी थंड पाणी घेतलं आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड टाकून घेतली आहे. ती मिक्स करून घेतलेली आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं काळं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि काळं मीठ टाकल्यानंतर परत आपण हे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि काळं मीठ टाकल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडं साधं मीठही टाकायचं आहे. ते पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. थोडीशी कोथिंबीर टाकायची. तर कोथिंबीरीचे काड्या न घेता फक्त वरचे पानं घ्यायचे आणि व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं. अगदी बारीक चिरून घ्यायची आणि पानंच घ्यायची फक्त. त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्तासुद्धा टाकायचा आणि पुदिनासुद्धा थोडासा टाकायचा. माझ्याकडे आत्ता पुदिना नव्हता आणि तुम्हाला जर जलजिरा पावडर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये टाकायची आणि टाकली नाही तरीही चालेल. अगदी सुंदर असा, गोडसर असा, मस्त असा आपला मठ्ठा तयार होतो. तर आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मीठ वगैरे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकणार आहोत. तर आपल्या आवडीनुसार आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची. तर मी 2 चमचे मोठे पिठी साखर टाकून घेतलेले आहे आणि आता आपण सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. अतिशय सुंदर असा हा आपला मठ्ठा तयार होणार आहे. अगदी लहान मुलंसुद्धा आपण हे पिऊ शकतात. तर आपण आता काय करायचे, थोडंसं साजूक तूप घ्यायचं आहे आणि आपण एक तडका देणार आहोत त्याच्यावर. तर थोडंसं साजूक तूप टाकल्यानंतर थोडेसे जिरे घ्यायचे. जिरे तडतडू द्यायचे चांगले आणि थोडी कोथिंबीर, कढीपत्ता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि आपण आता ही फोडणी त्या मठ्ठ्यावर ओतणार आहोत. तर अशा आपण ही मठ्ठ्यावर ओतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे. अगदी व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हा मठ्ठा अतिशय चवदार असा होतो. यामध्ये कोणताही मसाला मी वापरलेला नाही. तर ही अशी सात्विक अशी आपली हा मठ्ठा तयार होतो. हे बघा, अगदी सुंदर असा आपला मठ्ठा तयार झालेला आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये बर्फसुद्धा टाकू शकतो. तर ह्याच्यामध्ये मी थोडासा बर्फ टाकते. अतिशय सुंदर असा आपला हा मठ्ठा तयार झालेला आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे मठ्ठा तयार करता हे मला सांगा. तर मी अगदी 2 मिनटात होणारा मठ्ठा तुम्हाला सांगितलेला आहे. तर आपण आता पुढची रेसिपी बघू. तर मी तुम्हाला आता कढी शिकवणार आहे. तर मी हे असं दही घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे ताक असेल तर ताकाची सुद्धा कढी छान होते. तर हे दही मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. तर आपण हे हाताने व्यवस्थित होणार नाही, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ते दही एकसारखं करून घेणार आहे. तर हे सर्व दही आपण एकसारखं करून घेऊ आणि मिक्सरला फिरवून घेऊ, म्हणजे एकसारखं होऊन जाईल ते. आणि झाकण लावून आता हे मी करून घेतलेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने ते झाले. त्याच्यामध्ये 1 चमचा मी डाळीचं पीठ टाकणार आहे, म्हणजे बेसन पीठ. पिठाचा वापर थोडा कमीच करायचा, जास्त नाही टाकायचं. आणि आता ह्याच्यामध्येच मी 3 ते 4 चमचे किंवा 5 चमचे साखर टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर मिक्सरला आपण हे फिरवून घ्यायचं आहे. तर साखर टाकल्यामुळे अतिशय सुंदर अशी ही कढी तयार होते, त्यामुळे याच्यात साखर टाकायची. हे बघा, सर्व मिक्स करून घेतले मी. छान असं मिक्स झालं. थोडं घट्ट वाटते म्हणून थोडं मी पाणी टाकून घेते. तर आपल्या आवडीनुसार पातळ घट्ट ही करायची आहे, पण घट्ट न करता थोडीशी पातळसरच छान लागते ही कढी.
तर ह्याच्यामध्ये मी साजूक तूप घेतलेलं आहे बघा. तर साजूक तूप घ्यायचं आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही कढी करायची आहे, म्हणजे त्याचा सात्विकपणा जात नाही, व्यवस्थित चवही छान लागते. तर ह्याच्यामध्ये मी सुकलेली दोन मिरच्या घेतल्या आहेत. त्याच्यानंतर कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे. तर फोडणीमध्येच टाकायचे जिरे तडतडल्यानंतर. आणि आपण हे सर्व आता मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे ना, जे मिक्स केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित ओतल्यानंतर लगेच आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरच आपण ही कढी उकळू द्यायची आहे. तर मोठा गॅस करायचा नाही. जर आपण मोठा गॅस जर केला तर ही कढी फुटू शकते, म्हणून मंद गॅसवरच ही आपण कढी उकळू द्यायची. आणि त्याच्यानंतर आपण आता थोडं मीठ टाकून घ्यायचं. सर्व मिक्स करून आपण याला अगदी सारखं ढवळत राहायचं आहे, त्याला अगदी फुटू द्यायचं नाही. व्यवस्थित आपली ही कढी जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत आपण त्याला गॅसवरच ठेवायचे, मंद गॅसवरच ठेवायचे आणि त्याला आपण मिक्स करीत राहायचं. जर तसं नाही केलं तर आपली ही कढी फुटून जाते आणि आपली कढी व्यवस्थित होत नाही. तर हे बघा, आता ह्याला थोडी उकळी यायला लागलेली आहे. तर मी गॅसही अजून मोठाच केलेला नाही आहे, तर मंदच ठेवायचा आहे आणि अगदी सुंदर आपली कढी ही होणार आहे. तर याची चवसुद्धा साखरेने, मिठाने आणि अगदी कमी साहित्य वापरल्यामुळे चविष्ट अशी ही आपली कढी तयार होते. तर आता तुम्हाला यामध्ये मी कोणतेच मसाले का वापरले नाही हे सांगणार आहे. कारण जर आपण हे मसाले वापरले असते तर त्या कढीचा सुंदर पांढरट रंग, तिची आंबट गोड चव हलकी तशीच टिकून राहावी म्हणून हळद आपण यामध्ये घातलेली नाही आणि कोणतेच मसाले वापरलेले नाही. आणि त्यामुळे त्याची सात्विक आपल्याला ही कढी आपल्याला खायला मिळणार आहे. म्हणून मी अशा पद्धतीने कढी तुम्हाला दाखवली. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.